ही काय पद्धत झाली कामाची? अशा चुका होतातच कशा तुमच्याकडून? सॉरी सर. सॉरी म्हटलं की झालं? काम करायला येता नाही ते मग काम करा, टाइमपास नका करू. आणि काम करायचा कंटाळा येत असेल ना तर घरी जा, घरी बसा, इथं नाही यायचं. त्यासलं काही खपवून घेणार नाही मी. आउट. दवे, काय वाटतं तुम्हाला? बाहेर जे काही घडलं त्यामागे नेमकं काय कारण असं? मॅडम, तुम्ही राजवीर सरांबद्दल विचारताय का? बाहेर टिफिनला कोणी काय काय आणलं मी त्याबद्दल विचारते. सॉरी मॅडम, पण सर एवढे का चिडलेत हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल. स्टाफची चूक एवढंच कारण नक्कीच नव्हतं. राजवीर खूपच संतापलेला होता. राजवीरला याआधी इतकं चिडलेलं. हो ना मॅडम, म्हणजे मागच्या कित्येक दिवसात मी सुद्धा सरांना एवढं चिडलेलं बघितलं नाहीये. मे बी त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ते चिडले असावे. हा, त्यांच्या आजीला बरं वाटत नाहीये, मग ते कारण असं. काय झालंय माहीत? नाही, डिटेलमध्ये एक्झॅक्टली मला माहित नाही, पण मॅडम तुम्हीच एकदा विचारून घ्या ना सरांना काय झालं. बघते मी. ओके. मग तरी तू शांतच? करतो मी हँडल, पण यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने. राजवीर, असं काहीही करू नकोस ज्यामुळे परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त बिघडेल. डोंट वरी, तुला कोर्टात उभा राहावं लागेल अशी सिच्युएशन नाही येऊ देणार मी. नाही राजवीर, तशी सिच्युएशन आली तरी माझी काहीच हरकत नाहीये, पण मुद्दा त्या मुलीचा आहे. हे प्रकरण वाढलं तर तिला त्रास होईल, तुला नाही. तिची बदनामी, तिचं जगणं अवघड करून ठेवेल. आधीच जे काही झालंय त्यामुळे तिला किती मोठ्या प्रॉब्लेम मधून जावं लागत असेल याचा विचार केलायस? अशी बदनामी झालेल्या मुली आपल्याकडे चर्चेचा विषय असतात कायम. युजलेस सिस्टम आहे आपली, आपण काही करू शकत नाही. मनवा, तू टेन्शन नको घेऊस. आम्हाला माहिती आहे कोणीतरी जाणून बुजून व्हायरल केलंय. यात काही तथ्य नाहीये का? तुम्ही सगळेजण मला हेच का सांगताय? खरंच याची काहीच गरज नाहीये. मनवा, मी समजू शकतो. म्हणजे आम्ही आल्यामुळे जर तुला त्रास होत असेल तर जातो आम्ही, पण प्लीज तू शांत हो. चल. अरे थांबा थांबा, तुम्ही कुठे निघालात? ताई, अगं हे सगळे तुला भेटायला आलेत. ऍक्च्युली तुम्ही सगळे तिला असं स्पेशल ट्रीट करतायत ना, म्हणून तिची जरा चिडचिड होते. आय एम सॉरी, रिअली सॉरी. मला सगळं कळतंय, तुमचं प्रेम, तुमची काळजी सगळं कळतंय मला, पण मला ही सिंपती नकोय खरंच. प्लीज. सिंपतीने माणूस दुबळा होतो हे तूच सांगितलंयस ना, मग तुला का कोणी सिंपती दाखवायला येईल मनवा? मला नाही माहिती यार. म्हणजे खरं तर आता तुमच्या बरोबर, माझ्या फ्रेंड्स बरोबर मला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, पण मला नाही कळत काय होतंय. ओके, इट्स ओके. अगं आम्ही आहोत ना सगळे. प्लीज तू शांत हो. आणि ना जरा नेहमीसारखी बोल. आणि तो फोन का बंद केलाय? ऑन कर आधी. अगं कर ना. तू टेन्शन नको घेऊस, काय होईल ते बघू आपण. काय फ्रेंड्स? येस. माई, माई, कशा आहात तुम्ही? आज आलास होय? मला वाटलं घरचा पत्ता विसरलास की काय. काय माई, तुम्ही असं कसं होईल? काय राज, माईंकडे लक्ष नाहीये तुझं? अगदी बरोबर बोललास. माझी अगदी छोटीशी इच्छा आहे, ती जरी यांनी पूर्ण केली ना तरी खूप झालं. माई, कोणती इच्छा मला सांगा. हा कशी पूर्ण करत नाही तेच मी बघतो.
राजवीरचं लग्न जोपर्यंत नाथ सुनेच्या हातून मी सेवा करून घेत नाही तोपर्यंत मला काही बरं वाटणार नाही. माई प्लीज. अरे पण राजवीर हे बघ, हे असं आहे, लग्नाचा विषय काढला ना की अशी टाळाटाळ करतो. मी जर बरी व्हावी असं तुला वाटत असेल ना तर तुझ्या मित्राला तू समजाव. हो आजी, मी बोलतो त्याच्याशी, तो ऐकेल माझं. राजवीर, राज. अगं अख्खं नायगाव बोलतय. जो फोटो दिसला तो पण खोटा आहे वय. आग असल्याशिवाय का धूर निघतो. हॅलो. राजवीर मोहिते बोलतोय. हा बोला. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींना मी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे मला कळतंय. आय अंडरस्टँड. या सगळ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होत असेल. हे बघा, यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्हाला राग आलाय का माझा? नाही नाही, अजिबात नाही. असं का बोलताय तुम्ही? उलट तुम्ही मला घरापर्यंत सोडायला आलात. खरं तर हे सगळं ज्याने कोणी केलंय त्याचं का वागले हेच मला कळत नाहीये. मुळात कुणाची तरी विनाकारण बदनामी करण्याचा त्यांना काहीच अधिकार नाहीये. हे ज्यांनी कोणी केलंय त्यांना मी सोडणार नाही. नाही तुमच्या समोर आणून त्याला नाक खासायला लागला ना. नाही नाही, प्लीज असं काही करू नका. याने आणखीन मनस्ताप वाढेल. आणि तसंही या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या घरच्यांनाही खूप त्रास झालाय. आणि ऑलरेडी बाबांनी या प्रकरणाची पोलीस कंप्लेंट केली आहे. ठेवू मी? ओके. पण काही मदत लागली तर कधीही फोन करा. हुकूम करा. माझ्या आणि मनवाच्या बदनामीचे मेसेजेस ज्यांनी व्हायरल केलेत त्यांचं नाव, नंबर वगैरे सगळं मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. 2 दिवसाच्या आत ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कळतंय? आणि लवकरात लवकर. काम होऊन जाईल साहेब. ऑल गुड. गुड. कॉलेजला निघालास ना? येस. मी ड्रॉप करतो. राजवीर, राजवीर, आज आज लवकर निघालास ऑफिसला? नेहमीचीच वेळ आहे. राजवीर, आज आज दुपारी टिफिनला कुठली भाजी देऊ? काय ते स्पष्ट बोल. काही नाही, आज संध्याकाळी लवकर घरी ये. हा. हो, डॉक्टरकडे जायचं ना आपल्याला. अरे आज मुलीकडचे बघायला येणार आहेत. म्हणजे जनरली मुलीला बघायला जायची पद्धत असते, पण आपल्याकडे मुलगा बघायला येणार आहेत. अरे स्थळ आले तुझ्यासाठी. हे कोणी ठरवलं? ते जाऊ दे रे. अरे पण चांगलं स्थळ आहे. माईंच्या ओळखीतलेच आहेत. हो ना माई? हो. माई काय आहे? अरे म्हणजे काही उद्याच लग्नाला उभं करत नाहीये. माझ्यासाठी बघ तरी, मग ठरवू ना. येशील ना? माहित नाही. राजवीर, राजवीर. आई, मला नाही वाटत तो येईल म्हणून. मला कळत नाहीये, जर त्याची इच्छा नसेल लग्न करायची तर तुम्ही जबरदस्ती का करताय? बोललास का मध्ये? कॉलेजला नाही जायचं वाटतं आज. जातो. बाय. माई, राजवीर येईल ना नक्की? येईल तो. मी सांगितलंय ना, मग नक्की येईल.
नाही बाहेर आली नाहीस ना म्हणून म्हंटल येऊन जरा बघावं. नाही मी आता येतच होते. अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतेस ना? छे छे, त्याचा कसला विचार करायचा? मनू, त्याचाच विचार करतेस तू. तुझे डोळे सांगताय. काल रात्री राजवीर मोहितेंचा फोन आला होता. त्यांना कळलं सगळ्या मेसेजेस बद्दल? त्यांना सुद्धा खूप त्रास झाला असेल ना या सगळ्याचा? त्रास तर झाला, पण त्यांना खूप राग सुद्धा आलाय. मी तरी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. अगं साहजिक आहे, हे असं सगळं झाल्यावर ते चिडणारच ना ग. असो, तू चल लगेच तयार हो. अगं शाळेत नाही का जायचंय तुला? बरं ऐक, मी उपमा करते नाश्त्यासाठी, चालेल ना? हा बघण्याचा कार्यक्रम ना एकदा नीट पार पडला म्हणजे झालं. काही झालं तरी आपण आपल्याकडनं सगळी तयारी करून ठेवूया. अहो, ते इनामदारांकडचे कधी येतील मुलीला घेऊन संध्याकाळी? हा ताई, बोलावलं का? हा धना आहे बघ, संध्याकाळची तयारी ना आत्तापासूनच करून ठेव. मी सांगते तुला काय काय करायचं ते. हा? देवा, सगळं छान पार पडू दे रे बाबा. कुठलं विघ्न नको येऊ दे रे बाबा. हो माई, आता ही कशाला आलीये तडमडायला? येऊ का आज? अगं सुष्मिता, ये ना. अगं कशी आता तुमची तब्येत? बरी आहे. काय ग, ऑफिसची कामं सोडून तू इथे कशी काय आलीस? काकू, अहो, माहींची तब्येत बरी नाही म्हटल्यावर मला राहवलंच नाही, म्हणून लगेच आले माहींना भेटायला. तुम्ही कधी आलात? मी आजच आले. बरं झालं, आता तुम्ही आलात म्हटल्यावर माझी काळजी मिटली. हो ना माई? म्हणजे काय, आता माझ्याशिवाय यांची काळजी कोण घेणार आहे दुसरं? दॅट्स ट्रू. आणि आता तसंही मला घरातच थांबावं लागेल. धावपळ सुरू होईल आता माझी. धावपळ? अगं आज मुलीकडचे येणार आहेत, राजवीरसाठी स्थळ बघितलंय ना. अगं 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 सावकाश सावकाश. काय ग, तुला काय झालं दचकायला? नाही, काही नाही. तुला आनंद नाही झाला? झाला ना. आता राजवीरचं लग्न आहे म्हटल्यावर मला आनंद नाही होणार का? पण तुम्ही राजवीरला विचारलंय का? अगं आता त्याच्या मनात काय आहे ना ते माहितीये मला, पण तूच सांग, असं लग्न न करता राहता येईल का? बरोबर आहे तुमचं. आता लग्न तर करायलाच पाहिजे. आता कसं बोललीस? माझं एक छोटस काम करशील? हो, करेन ना माई. आज संध्याकाळी ना राजवीर ऑफिस मधनं लवकर घरी कसा येईल ते बघ. म्हणजे काही करून त्याला संध्याकाळी घरी पाठवूनच देतो. काय ग, करशील ना एवढं? हो माई, मी प्रयत्न करते. तुम्ही आराम करा आणि काळजी घ्या तुमची. येते मी. अगं चहा कॉफी तरी घेऊन जा. नाही नको, निघते मी. ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत, मला निघायला हवं. येते माई. गेली एकदाची, नाही तर माझा हा प्लॅनही फिसकटला असता. राजवीरचं लग्न माझ्या डोळ्यासमोर होऊ दे म्हणजे मी सुटले. मी काहीतरी काय बोलताय, ऐकेल तो तुमचं. तुमच्या शब्दाबाहेर आहे का? नका काळजी करू तुम्ही. आणि मला सांग, हे असं कसं चालेल? कसं चालेल सांग? म्हणजे तुझं म्हणणं आहे की बाहेर काही घडलंच नाही असं आपण दाखवायचं, बरोबर? अगं पण हे घरात चालेल, बाहेर काय करणार आहेस तू? जरा शांत होशील का दादा? कसा शांत होऊ मी? कसा शांत होऊ? भाऊजी, भाऊजी तुम्ही सांगा, आपली पोरीची बाजू आहे की नाही? हा, उद्या तिची बाहेर बदनामी झाली आणि तिच्या बरोबर कुणी लग्न नाही केलं तर मग? हे एक वाईट स्वप्न समजून सगळं काही विसरून जायचं. घ्या, हे बघ, आपली पोरगी निर्मळ आहे, गंगेसारखी निर्मळ आहे, आपल्याला माहिती आहे. हा, पण किती जणांना सांगणार आहेस तू बाहेर हे? हा, कळतंय का?
हे बघ, आणि याच्यातून बदनामी झाली परत विचारतोय तर मग तिच्याबरोबर कुणी लग्नाला तयार नाही झालं, काय करायचं सांग? असं काही होणार नाहीये. तसं काही होऊ नये, आमची तशी इच्छा पण नाही. पण मामा तसं काही झालं ना तर मी आणि आरती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. वा, आणि मी काय झांजा वाजवणार काय? हा? हे बघा, मी पण माझ्या भाचीच्या मागे उभाच राहणार आहे खंबीरपणे. पण माझं म्हणणं ते नाहीच आहे. माझं म्हणणं असं आहे की तिचं लवकरात लवकर लग्न करूया आणि तडीच नेऊया. दादा ऐक ना, तुझी कळकळ अगदी बरोबर आहे. मग मला सगळं कळतंय, पण आपल्याला मनूचं लग्न लावून द्यायचंच आहे. हा, पण हे असं काहीतरी घडलं म्हणून तिच्यावर जबरदस्ती करून दबाव आणून आपल्याला एकही पाऊल उचलायचं नाहीये. अरे तिची तयारी असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण या सगळ्याचा परिणाम म्हणून मी आणि आरती तिच्यावर कुठलंही प्रेशर टाकणार नाहीये. घ्या. राजवीर, या रेंजचं एक अपडेटेड व्हर्जन आपण दिवाळीनंतर लॉन्च करू शकतो. ओके, झालं सगळं? हो, आता तरी एवढंच होतं. एनिथिंग एल्स? मी घरी गेले होते माईंना भेटायला. माई मला म्हणत होत्या की तुझ्यासाठी मुलगी पाहतायत ते. इनफॅक्ट माईंनी मलाच विचारलं त्यासाठी. म्हणजे तुला समजावून सांगण्यासाठी विचारलं. माई म्हटल्या की अगं तूच समजावून सांग त्याला लग्न कर म्हणून. राजवीर, आपण खरं तर कधी बोललो नाहीयेत या विषयावर. म्हणजे तू कधी बोलला नाहीयेस मला. पण लग्नाबद्दल तुझं नाही, म्हणजे माई खरं तर मागे लागल्यात तुझ्या लग्नासाठी. तर तू माईंना सांगून टाक ना तुला कशी मुलगी हवी आहे ते. म्हणजे वेल एज्युकेटेड, वर्किंग विमेन, तुला चांगली ओळखणारी, तुला समजून घेणारी, तुझा मूड बघताच तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखणारी, तुझ्या बिझनेस मध्ये तुला मदत करू शकेल अशी, तुझ्या खूप जवळ असणारी. मुळात मला लग्नच नाही करायचं. गेट बॅक टू वर्क.